निघाला. कारण ज्या वेळेला याईराने येशू ख्रिस्ताला सर्व काही ती कथा सांगितली, प्रियानो पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं येशूचं हृदय कळवळ्यानं भरलं. येशूचं हृदय कळवळ्यानं भरलं. आणि जसं येशूचं हृदय कळवळ्यानं भरलं प्रियानो, त्या क्षणी येशू याईराच्या घरी निघाला. आणि प्रियानो, जसं जात असताना रक्तस्रावी स्त्री मिळाली, ती रस्त्यामध्येच होती, ती 12 वर्षापासून रक्ताने व्याकुळ झालेली होती, त्या स्रावाने व्याकुळ झालेली होती. तिच्या शरीरात कोणताही प्राण वाचला नव्हता, कोणतीही शक्ती राहिली नव्हती प्रियानो. ती पूर्णपणे लंगडा, पूर्णपणे उरपड प्रियानो, ती खाली पडून पडून प्रियानो ती येशू जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. पण लोकांचा समुदाय, लोकांची गर्दी तिला अडवत होती प्रियानो. तिला सांगा, तिला ढकलून देत होती प्रियानो. कदाचित प्रियानो तुम्ही त्यामध्ये असाल की तुम्ही तर येशूकडे येऊ इच्छिताय, तुम्ही कदाचित त्या सेवकाजवळ येऊ इच्छिताय, तुम्ही त्या येशू जवळ येऊ इच्छिताय, पण कोणीतरी तुम्हाला बाजूला ढकलत असेल, तुमची परिस्थिती तुम्हाला बाजूला ढकलत असेल, तुमचे नातेवाईक तुम्हाला काहीतरी बोलून बाजूला ढकलत असतील. पण मला तुम्हाला सांगू द्या, तुमचे अश्रू जे डोळ्यातून निघतायत ना, त्यामध्ये सामर्थ्य आहे, त्या अश्रूमध्ये सामर्थ्य आहे प्रियानो. ज्या वेळेला येशू त्या मार्गस्थ निघाला, ती रक्तस्रावी स्त्री मागून आली. तिने हे पाहिलं नाही की आता मला कोणी तुडवतील काय, मला कोणी त्रास देतील काय, मला कोणी ढकलतील काय. तिने एकच पाहिलं की माझ्या येशूला मला स्पर्श करायचा आहे. तिने एकच पाहिलं येशू माझ्या आज अश्रू पोहोचणार आहे. तिने एकच पाहिलं की माझा येशू माझं दुःखाचं रूपांतर आनंदात करणार आहे. तिने एकच पाहिलं प्रियानो, माझा येशू मला स्पर्श करणार आहे. आणि ज्या क्षणाला प्रियानो येशूला तिने काय केलं, येशू तिथून जात असताना त्या गर्दीतून ती आली, तिने स्वतःचा विचार केला नाही आणि येशूच्या झग्याच्या काठाला तिने काय केला, स्पर्श केला. आणि ज्या क्षणी स्पर्श केला प्रियानो, त्या क्षणी तिचा 12 वर्षाचा रक्तस्राव लगेचच एका सेकंदामध्ये थांबला प्रियानो. आज जर तुम्ही अशा आजारामधून जात असाल, अशा वेदनातून जात असाल, अशा परिस्थितीतून जात असाल, मला तुम्हाला सांगू द्या, तुमचे अश्रू जे आहेत ना डोळ्यातून निघणारे, त्या अश्रूमध्ये सामर्थ्य आहे. आज अश्रू पूर्ण हृदयाने येशूकडे आरोळी करा. येशू त्या अश्रूचं किंमत तुम्हाला देईल. येशू त्या अश्रूच्या बदल्यामध्ये तुम्हाला आनंद देईल. येशू त्या अश्रूच्या रूपांतरामध्ये, अश्रूच्या किमतीमध्ये येशू तुम्हाला आनंद देईल प्रियानो. हालेलुया. आणि जसं येशू त्या याईराच्या मुलीच्या घरी निघाला, त्या रक्तस्रावी स्त्रीने स्पर्श केला, तिला आरोग्य मिळालं. तितक्यातच त्या क्षणामध्ये एक याईराच्या घरचा एक नोकर, एक सेवक, एक चाकर आला आणि त्या चाकराने सांगितलं, गुरुजी, ओ याईर गुरुजी, तुम्ही आता येशू ख्रिस्त गुरुजीला, येशू ख्रिस्तांना तुम्ही त्रास देऊ नका, महाराजांना त्रास देऊ नका, गुरुजींना त्रास देऊ नका. का? कारण की मुलगी मेलेली आहे. याईराचं हृदय प्रियानो, जेव्हा तिने हे ऐकलं, त्याने तेही ऐकलं, त्या क्षणी याईराचं हृदय तुटलं. येशू ख्रिस्त त्या याईराला म्हणाला, याईरा भिवू नकोस, तुझ्यासाठी चमत्काराची वेळ आहे. प्रियानो, ज्या क्षणी चमत्कार त्याच्या वाटेवरती होता, परिस्थिती त्याला सांगत होती तुझं सगळं संपलेलं आहे, परिस्थिती सांगत होती तुझं सर्व काही संपलेलं आहे. प्रियानो, येशू ख्रिस्त त्याच्या सोबती होत आहे, त्याला ठाऊक होतं. प्रियानो, जेव्हा तुम्ही अश्रू गाळत असताना येशू तुमच्या बाजूला येऊन थांबतो, येशू तुमच्या सोबती येऊन थांबतो आणि येशू तुमच्याकडे असा पाहत असतो की माझा मुलगा खरोखर हृदयापासून आरोळी करत आहे का फक्त दिखावा करत आहे. प्रियानो, तुम्ही हृदयापासून आरोळी करत असाल तर येशू ख्रिस्त आज तुमच्या घरी यायला तयार आहेत प्रियानो. आणि येशूनं काय केलं, येशूनं आपल्या 3 शिष्यांना घेतलं, पेत्र, याकोब, योहानाला संगती घेतलं आणि त्या खोलीमध्ये गेला जिथं याईराची मुलगी मेलेली होती. आणि येशूनं त्या मुलीला आज्ञा दिली, मुली उठ. प्रियानो, याईर रडत आहे. त्या ठिकाणी रडणारे लोक देखील भरपूर होते आणि रडवणारे पण लोक भरपूर होते प्रियानो. पण येशू त्या ठिकाणी आला प्रियानो, आणि येशू त्या सगळ्या रडणाऱ्या लोकांना त्याने बाहेर काढलं. प्रियानो, जी तुमची परिस्थिती ज्या वेळेला अशी वाईट असते, सगळे लोक फक्त तुम्हाला रडून सांत्वन देतील, पण माझा येशू ख्रिस्तच आहे जो तुमचे अश्रू पुसून टाकेल. हालेलुया. म्हणून प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही जर आज अश्रूमध्ये रडत असाल, तुमचं अश्रू तुमची भाकर बनलेले असतील, तुमचं रडणं आतापर्यंत तुम्हाला मरणप्राय वेदनासारखं झालं असेल, जसं त्या हिजकिया राजाने केलं प्रियानो, त्याने परमेश्वराला आरोळी केली. जसं हन्नाने केलं, त्याने हन्नाने परमेश्वराला आरोळी केली. जसं प्रियानो
याजकाने केलं, परमेश्वराला आरोळी केली आणि तिची मेलेली मुलगी जिवंत झाली प्रियानो. आज तीच आशा तुमच्यासाठी आहे प्रियानो. जसं त्या स्त्रीनं केलं की तिनं काय केलं, तिने फक्त येशू ख्रिस्ताला आवाज दिला, येशू ख्रिस्ताला आरोळी केली प्रियानो, आणि येशूनं तिची आरोळी ऐकली प्रियानो. म्हणून तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. येशू तुमच्या बरोबर आहे आज प्रियानो, आणि तोच येशू तुमच्या आश्रूला पोहोचण्यासाठी आलेला आहे प्रियानो. हा पहिला संदेश घेऊन येत असताना प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, येशू आज तुमच्यासाठी आलेला आहे प्रियानो, आणि तुमच्या आश्रूचं रूपांतर येशू आनंदात करणार आहे. सर्वजण जर तुम्ही खरोखर या संदेशात तुम्ही आनंदित आहात प्रियानो, जर खरोखर या संदेश तुम्ही ऐकत आहात, तर या क्षणाला तुमच्या जीवनातली, तुमच्या शरीरातले, तुमच्या कुटुंबातली कोणती का परिस्थिती असू द्या, कोणतेही आजार असू द्या, आता नाहीसे होत आहे प्रियानो. आपण प्रार्थना करूया या क्षणाला. जे मला कोणत्याही माध्यमातून पाहत आहात, येशू तुम्हाला या क्षणी स्पर्श करत आहे. या क्षणी प्रत्येक आजार, प्रत्येक रोग, प्रत्येक व्याधी, प्रत्येक समस्या, प्रत्येक कौटुंबिक समस्या, प्रत्येक शारीरिक समस्या, कोणती परिस्थिती, आतापर्यंत निघलेले डोळ्यातून अश्रू या क्षणाला येशूच्या नावात थांबले जाऊ दे, आणि अश्रूचं रूपांतर आनंदामध्ये होऊ दे. परमेश्वरा, प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला स्पर्श कर. आता येशू तुम्हाला स्पर्श करते प्रियानो. ही वेळ तुमची आहे, तुमच्या चमत्काराची वेळ आहे, तुमच्या आशीर्वादाची वेळ आहे. आता येशूने तुमच्या जीवनात स्पर्श केलेला आहे, येशूने तुमच्या जीवनात आशीर्वाद पाठवलेले आहे, आणि खरोखर प्रियानो तुमचं जीवन आज बदललेलं आहे. तुमचं रडणं थांबलेलं आहे, तुमचा आक्रोश करणं थांबलेला आहे, कारण प्रभूचा आनंद तुमची ताकद बनलेला आहे, आणि तुमचा आश्रू पूर्णपणे